आज आपण आलेलो आहोत आमच्या मामाच्या गावी तुर्कीवाडीला. आमच्या गावापासून म्हणजेच माणगावपासून साधारण 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती गाव असून हे एक छोटंसं गाव आहे. 7 ते 8 हजार लोकवस्तीचं हे गाव. इथं स्टँडपासून 2 ते 3 मिनटावरती आमच्या मामाचं घर आहे. आपण इकडून चालत आल्यानंतर हे बघा, आपण बघू शकता, आपण इकडून चालत जावं लागतं स्टँडवरून. 2 ते 3 मिनटं चालत आल्यानंतर इथं बघू शकता हे आमच्या मामाची शेती आहे. ही तर केळीचं जी झाडं बघताय तुम्ही, ही साधारण 2 ते 3 वर्षापासूनची आहेत. त्यात इथं एक छोटीशी विहीर होती. इथं एक जुनी विहीर होती. त्या जुन्या विहिरीमध्ये मासे असायचे, खेकडे पकडायला आम्ही यायचो. ते आता बंद केलेलं आहे आम्ही. ही काजूचं झाड. तुर्कीवाडी म्हटलं की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काजूची झाडं दिसणार आहेत. काजू, केळी, फणस. हा इथं ऊस लावलेला आहे. इथलं मुख्य पीक म्हणजे ऊस, भात. एक आजोबा येत आहेत, तुम्ही बघू शकता. तिकडून खालून त्यांचं घर आहे वाटतं आणि तिकडून ते येत आहेत. हा जो तुम्हाला ऊस दिसतोय, भात दिसतोय, तो पूर्ण आमचा आहे. आणि आमच्या मामांचा मुलगा काय करतो बघू, त्याला झूम करून पाणी भरतो वाटतं. तो एक कुशल कारागीर आहे. तो म्हणजे सर्वगुण संपन्न, प्रत्येक कलेमध्ये तुला प्रावीण्य प्राप्त आहे. दाजी इकडे बघ. आम्ही आमच्या मामाच्या मुलाला लहानापासूनच सर्वजण दाजी म्हणतो. एक 2 ते 3 वर्षानंतर त्यांनी नवीन घर बांधणार. सॉरी, 2 ते 3 नाही, पुढच्या वर्षी त्यांनी इथं नवीन घर बांधणार ह्या जागी इथं. त्यामुळे हा व्हिडिओ आपला खूप मोठा होईल. 8 ते 10 मिनिटाचा हा व्हिडिओ होईल. मामाचं घर म्हटलं त्यात तडजोड नाही. तुम्हाला तो 8 ते 10 मिनिटापर्यंत बघावाच लागेल. ही थोडीशी चिंचोळी अशी प्रकारची वाट आहे मामाच्या घरी जायला. आणि त्यांची ही पूर्ण तुम्ही बघू शकता गल्ली. ही आता नवीन घरं झालेली आहेत. आधी इथं अशी कौलारू घरं होती, मातीची अशी. ते तिकडं कोपऱ्यामध्ये तिकडे पण आमचे पाहुणे आहेत. आपण जातोय आमच्या मामांच्या घरी, बघू काय करत आहेत सगळे. पाणी भरायचं चालू आहे सकाळी इथं पाण्याचं. आम्ही इथं पाणी भरत आहे. गोल्या, गुड मॉर्निंग म्हण. काय दीदी, गुड मॉर्निंग म्हण. आमच्या मामाची नाच बघू शकता तुम्ही इथं. आणि हे आमचे मामा आहेत आणि त्यांची आणखीन 2 मुलं म्हणजे जनावरं. आमच्यासाठी जनावरं, पण त्यांची ती मुलं आहेत. मामा झालं का नाही? हो, झालं. जवळपास 70 वर्ष मामांचं वय आहे. आणि ह्या वयात सुद्धा ते असे काम करतात सहज. हे आमचे वडील. हा, काय चालू आहे पप्पा? काय नाश्ता, एकादशीचा कार्यक्रम गणपती. मग काय बनवले ते? खिचडी बनवली. खिचडी म्हणजे वरीचा भात बनवलाय फोडणी देऊन. आणि हे उपवासाला जरा बरं असतंय, तब्येतीला बरं असतंय आणि पोट भरल्यासारखं होतंय दाबून. उपवास सोडायचा कधी? उपवास सोडायचा तो आज रात्रभर जागर राहून उद्या सकाळी. आज रात्रभर भजन करायचं एकादशीला.
आणि उद्या सकाळी एखादं सोडायची असते. ही आमची मधली आई, बाचीची आई. हं. ही अगं व्हिडिओ करलोय. होय, गणपतीच्या सीझन मध्ये इथे गणपती पुजलेला आहे. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आमच्या मामाचा मुलगा प्रत्येक कलेमध्ये सर्वगुण संपन्न आहे. सुंदर अशा प्रकारे त्याने डेकोरेशन इथे केलेलं बनवलेलं आहे. सुंदर अशा प्रकारे त्याचं डेकोरेशन केलेलं आहे. लहानापासूनच आवडेल त्याला. हे आई इकडे. हे माणगावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य अलका रघुनाथ कांबळे म्हणजे आमची आई. आता बाबा जा. पप्पा बाहेरचे सांगितलं म्हणजे जावा. आणि आमच्या सुरुताच्या अक्काच्या भाकरी बनवतात चुलीवरच्या. तुम्ही भाकरी बघितल्या नसतील कधी. प्रत्येक कामात तरबेज. भाकऱ्या करू लेकर बाई कर. ये बाई भाकऱ्या करूस. टीव्ही तर दाखवल्या नाही. भाकरी करवा ये खाय मग भाकरी. 150 लोक. ह्या रूम मध्ये आमच्या खूप आठवणी सारे आहेत. आम्हा 6 भावंडांच्या 6 बहिणींच्या इथं सगळ्या आठवणी जमा आहेत. एकत्रित बसून इथं टीव्हीचा आनंद घ्यायचा. आता आपण बाहेरचा एरिया बघूया. ती काय पाठीत आहे कामात आहे जरा पाणी भरतोय. आम्ही पाणी भरलो रे. आम्ही पाणी भरतो. मी सोडून बाकी सगळी कामात आहेत. इकडे किचन कट्टा आणि आमच्या बहिणाबाई शुभांगी कांबळे यांची लाडकी भाची. रेवा बाय व्हिडिओ करतोय. आज आमच्यासाठी मामांनी खास पोहे आणलेले आहेत. आणि ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी वरीचा भात आणि लसते रेवा मा सर्वांना बघून. आमच्या मामांच्या सुनबाई. प्रत्येक दिवशी सकाळी पाणी तर येतं आणि ते पाणी त्याने भरत येत. आणि आमचं देवघर. आधी तिथं छोटंसं देवघर होतं तिथं. त्यानंतर आता जागा भटजीनं सांगितल्यामुळे इथं बदललेली आहे. भटजीला काय तेवढं 500 रुपये भेटले झालं. इकडची जागा तिकडे बदलायची. आणि थोडीशी दळ झालेली इथं. मुळात इथं तुर्केवाडीमध्ये सर्वांची घरं ही शेतात असल्यामुळे शेतातील त्या पाण्यामुळे इथे थोडीशी दळ निर्माण झालेली आहे. आणखीन जास्तीत जास्त 6 ते 7 महिने आपल्याला ही दळ सोसावी लागणार आहे. त्यानंतर त्यांनी नवीन आपलं घर बांधणार आहे छोटंसं. प्रत्येकाला आपलं छोटंसं घर हे मंदिरच असते. आणि इकडे त्यांचं बाथरूम वगैरे. आणि आपण इथून मगाशी पाय बघितलेलो मामांचा गोठा. प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा गोठा हा म्हणजे स्वतःचं घरच आहे. आणि त्या गोठ्यातील जनावर ही स्वतःची मुलंच. आपण आता बाहेर चालतोय. मामी आमची साधारण 68 ते 70 वय मामीचं. तरुणीला लाचवेल असं तिचं काम. आणि तिच्या कामाला मदत करण्यासाठी आलेली ही त्यांची नात. सर्वांची लाडकी दिदी.
लाडकी आहे लाडकी. आमची लाडकी. इथं सुरुवातीला उंच असं मोठं एक नारळाचं झाड होतं, ते आता तोडलेलं आहे आम्ही. आणि आमचं इंडियन प्रकारचं टॉयलेट. बायोगॅस प्लस टॉयलेट. आणि आमच्या मामांच्या घरचा मागचा हा एरिया. इथं मागं एक मोठं फणसाचं झाड आहे. हा, आणि हे चिंचेचं झाड. व्यायाम करतो दाखवू. व्यायाम करताय. वेट लॉसचा आमच्या मामाच्या मुलांना आमच्या दाजीनं एक ध्यास घडलेला आहे, आणि त्यासाठी बनवलेलं व्यायामाचं एक साधन. जात्याचा खरा उपयोग कुणी केला असेल तर आमच्या मामाच्या मुलग्यानं. पहिला इकडचा वापर करायचा, नंतर जात्याचा वापर करायचा. इथं जनावरे आपली बांधली जातात आणि त्यांना इथं धुतलं जातं. त्यामुळे बघू शकता इथं चिखल थोडासा झालेला आहे. हा घरचा मागचा भाग. हो, हा घरचा मागचा भाग आहे. आणि आपला सर्जा, त्याला पण आवड आहे वाटतं व्हिडिओची. युट्यूबला येणार म्हटल्यावर लगेच तो पण आपली पोज मध्ये थांबलाय बघा. 2 मिनिटं झाली तो सेम पोझिशन मध्ये आहे. आणि सुरुवातीला आम्ही गोटा की घर बांधण्यासाठी काहीतरी ही दगडं आणून ठेवली होती. त्याचा वापर झालेला नाही, पण निश्चितच येत्या वर्षभरात त्याचा वापर होईल. आणि आमचे मामा आता सकाळ सकाळी त्यांच्या कामाची सुरुवात झालेली आहे. जनावरांच्या पोटा पाण्यासाठी त्यांनी आता पेंडी वगैरे आता कापायला सुरुवात करतील, आणि आपण ते दाखवणार आहोतच. हा साधा रुचलेला वाटतं. पहिला त्याचा व्हिडिओ का, आणि नंतर मीच का. प्रत्येक वेळी जसं आपण घरी म्हणत असतो, ताईच पहिला का, तीच का पहिला, मी का नाही, तसं ज्या जनावरांचं पण चालू आहे वाटतं. त्याचाच व्हिडिओ माझा पहिला का. आणि हा पायरी आंबा, साधा आंबा नाही, हा पायरी आंबा, चवीला एकदम गोड. आणि ही आमची ताई हिरे PSCला कामाला असते, ते आता जाण्यासाठी तयार झालेले आहे. हे आंब्याचं झाड आहे, फांद्या तोडलेल्या आहेत आम्ही. आणि या पूर्ण बांधावरती 4 ते 5 पेरूची झाडं होती, ती पण आम्ही आता तोडलेली आहे. आणि तिथं नवीन काजूच्या झाडांची लागवड केलेली आहे. आणि नारळ ती तुम्हाला मी दाखवणारच आहे. हे बघा, इथं या झाडाच्या बुंद्यापासून तुम्हाला लक्षात येऊ शकतं की किती मोठं इथं झाड होतं पेरूचं. लाल पेरू, सर्वांचा आवडता लाल पेरू. सिटीमध्ये तुम्हाला भेटत नसतो तो सारखा. हा नारळ झाड लावलेलं इथं. इथं काजूचं झाड लावलेलं आहे. इथं सर्व इथे पेरूची झाड होती वाटतं, आठवते मला ते. आणि आता आमचे मामा आलेले आहेत. शेतकऱ्याचा हा पेहरावा, राजेशाही, शेतकऱ्याचा हा राजेशाही पेहरावा म्हणू शकतो आपण. 5,000-1000च्या कोटमध्ये जी मजा नाही, ती या पोशाखामध्ये मजा आहे शेतकऱ्याच्या. आणि मला अभिमान आहे की आमच्या मामाने हे शेतकरी आहेत.
पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे म्हणणाऱ्या मुली, आमच्या मामाने एवढी शेती आहे का? 5 ते 6 एकर जमीन आहे का तुमची? नाही ना. वयाच्या 70 मामा आमचे 20 वर्षाच्या मुलाला लाजवेल असं त्यांचं काम चालू आहे आणि ते जमणार पण नाही त्यांना. आणि लहान लहान लेकरं, मराठी भाषेत शुद्ध शब्द लेकरं मजा घेण्यासाठी आलेले आहेत. ते गोल्या, गाव कोणतं तुझं? गाव कोणतं तुझं? गाव कोणतं? गाव कुठलं रे? मामा ते काय करणार? हे कापलेलं रांग काय करणार? हे जनावरांना घालतो. तो माझा धंदाच आहे रोजचा, रोजचा. सकाळ ते संध्याकाळ. सकाळ संध्याकाळी हा जनावरांनाच मी खातो. जनावरांची सोय करायची. दूध काढतो, सकाळ दूध काढतो, डेअरीमध्ये घालतो. आपण आमच्या मामांची थोडक्यात माहिती घेऊया. मामा तुमचं नाव कसं? माझं हा पुंडलिक रामू कांबळे, हा. तुर्केवाडी, राहणार जिल्हा कोल्हापूर. आणि तुमच्या बहिणी किती तुम्हाला? माझ्या 4 आमच्या मामाला 4 बहिणी. ते मला माहितीच आहे, तुम्हाला पण मी सांगतोय. भाऊ होता शिक्षक, तो वारला. आमचे छोटे एक मामा होते सुभानला कांबळे, ते शिक्षक होते रायगडला. एकदा जवळपास 17 वर्षापूर्वी आकस्मिक त्यांचं निधन झालेलं आहे. आमच्या मामाने त्यांना लहानाचं मोठं केलं आहे आणि त्यांना शिक्षक या पदावरती रुजू करण्यापर्यंत आमच्या मामाचं मोलाचं त्यांना सहकार्य लाभलेलं आहे. त्यांच्यासाठी त्यांनी हमालीसुद्धा केलेलं आहे. म्हणजे कठीण काळात किती माणूस आपल्या माणसासाठी काय करू शकतो याचं एक उत्तम असं उदाहरण म्हणजे आमचं मामा. एक जिद्द होती. अर्जनपैकी कुठलाही मास्तर नव्हता. हां त्यामुळे की मला इज्जत होती त्या गोष्टीवरती. हरिजनपैकी एक मास्तर व्हावा हां असं म्हणून त्याला त्या गोष्टीवरती जिद्द केलो आणि मी पाहिजे ते काम करून त्याला मी हे केलं. मी त्याला शेवटी जिद्द केली. त्यामुळे झाला, शिक्षक झाला. त्याने पण नोकरी केली त्याने 10 वर्ष. त्याच्यात मग त्याला शिक्षक होऊन आहे तो त्याच्यात निदान झाले. त्याचं हल्ली माणसं आपल्या स्वतःची साठी जिद्द करतात आणि आमचे मामा स्वतःच्या भावासाठी जिद्द करणारे आमचे मामा. त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी लागेल ते काम करणारे आमचे मामा. आणि मला अभिमान आहे, मी आमच्या अशा मामांचा मी भाचा आहे. चालेल मामा, काम करा तुमचं. इकडे पण सगळी ही बांध्यावरती पेरूची आणि काजूची झाडं दिसते. चिक्कू. आणि वरती मामा काय आहे? हे वरती काय? बाजारी. आणि वरती आपण बघू शकता ही जनावरांसाठी बाजारी. त्याचा दुहेरी उपयोग होतो. आपल्याला बाजरी आणि जनावरांना पण खायला वैरण होतं. आणि आपण इकडे पुढे जरा थोडंसं जात आहोत. आपल्याला जे पेरू झाड असते त्याच्या खाली थोडंसं छोटीशी विहीर खोदायचा आम्ही प्रयत्न केला होता 5 ते 6 वर्षापूर्वी. तिथे एक मोठा दगड लागला होता आणि आम्ही ते थांबवलं काम. आणि या विहिरीची आठवण म्हणजे त्यावेळी आमचे एक मोठे बंधू रामदास कांबळे, आमचे सर्वांचे मोठे दादा. मजा मस्ती करत सर्वांची करमणूक करणारे आमचे मोठे दादा. त्यांचं पण 1-2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि आम्ही त्यांना मिस करतो खूप. हा जो वरचा ही जी झाडं असतात हा जो असा बांध आहे हे सर्व आमचं आहे.
परत आम्ही आताच खाली चाललोय. हा ऊस नक्कीच मी पुढच्या वेळी एका चंदगडी भाषेच्या बोलीभाषेमध्ये एक व्हिडिओ करेन, तो तुम्हाला सर्वांना आवडेल अशी मला आशा आहे. हे पावसामुळे पडलेलं आहे पपईचं झाड आणि आपण हे पपई बघू शकता. सिटीमध्ये आपल्याला मिळणाऱ्या पपया वेगळ्या आणि हा वेगळ्या गावठी पपई चवीला एकदम टेस्टी अशा. आणि हे चिकूचं झाड, थोडंसं मी तुम्हाला जवळून दाखवतो चिकू. हे बघा चिकू. आमच्या मामांच्या गावची खासियत म्हणजे त्यांच्या गावी सप्ताह असतो. सप्ताह म्हणजे एक 7 दिवस इथं कीर्तन प्रवचन असं वगैरे चालू असतं मंदिरात. इथं सोपानदेवांचं एक मंदिर आहे आणि तिथे चालू असतं. ब्रह्मलिंग मंदिर आपण म्हणतो त्यांना. आजूबाजूच्या गावामध्ये एक फेमस असं आमचं हे मंदिर, तिथं सप्ताह चालू असतो. त्या सप्त्यामध्ये आम्ही सर्व 6 मावस भाऊ आणि 6 मावस बहिणी आम्ही सर्वजण इथं जमतो आणि आमचे चालू होतात मग गप्पा. 6 दिवस आमच्या सर्वांच्या गप्पा आणि ते वातावरण एक वेगळीच मजा असते. मी सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं की तिथे एक खाली अशी येतानाच एक विहीर होती जुनी, ती मी आता बंद केलेली आहे. आणि 4 वर्षापूर्वी आम्ही आता आपण बघू शकता ह्या शेतामध्ये आता थोडंसं ऊस वाढलेलं आहे भरपूर, त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. त्या ऊसामध्ये आम्ही नवीन इथं विहीर केलेली आहे. ऊस काढल्यानंतर मी निश्चित तुम्हाला तो दाखवेन. इथं पण पेरूची झाडं होती, त्यात पण काढलेले आहेत, नवीन लावायचे आहेत. हां, इथं एक छोटासा पेरू तुम्ही बघू शकता. छोटासा नाही, चांगलेच पेरू आहेत. बघू खाऊन. शहरामध्ये 20 रुपयाला मिळणारा हा पेरू बघू शकता तुम्ही. हायब्रिड पद्धतीचा नसल्यामुळे याला एक वेगळी चव आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला सर्वांना आमच्या मामाचं घर आणि त्यांची शेती दाखवलेली आहे. आणखीन एक त्यांचं शेत आहे, चिरक्याचं शेत असं आम्ही त्यांना म्हणत असतो. चिरक्याचं शेत शब्द वेगळा असला तुम्हाला साठी आमच्यासाठी तो जुनाच शब्द आहे, चिरका. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबलेलो. पुढच्या वेळी आपण जाऊया मामाच्याच पुन्हा गावी आणि आपण भेट द्यायचे चिरक्याच्या शेताला. कसं? गोळी